मिशन विषमुक्त अन्न निर्माण करणारा शेतकरी जामनदी खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनीचा नवा उपक्रम उत्साहात शुभारंभ। सिन्नर तालुक्यातील जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। मिठसागरे रोड वावी येथे कंपनीच्या नवीन वेअरहाऊसमध्ये सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळवून मिशन विषमुक्त अन्न निर्माण करणारा शेतकरी या नूतन उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ सेवेकरी कारवाडीचे संतोष भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून सीमंतिनीताई कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य, दीप्तीताई वाजे, मनीषाताई पोटे युवा मित्र उपस्थित होत्या। या प्रसंगी कंपनीचे चेअरमन मच्छिंद्र चिने, व्हाईस चेअरमन अरुण ताजने, व्यवस्थापक किशोर चिने, संचालक ॲडव्होकेट विलास पगार, नारायण शिंदे, दादासाहेब जाधव, बाळासाहेब नाजगड, दत्तात्रय चासकर, भाऊसाहेब थोरात, नितीन अडांगळे, अर्चना माळी व वनिता नरोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला उत्साही स्वरूप दिले। कंपनीचे सुमारे 800 ते 850 सभासद शेतकरी सध्या कार्यरत असून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे। पेरणीपासून विक्रीपर्यंतची मूल्य साखळी विकसित करण्याचा आमचा उद्देश आहे, असे चेअरमन मच्छिंद्र चिने यांनी सांगितले। या उपक्रमांतर्गत JK सॉइल टेक्नॉलॉजी निर्मित सेंद्रिय खत व जैविक औषधांचे विक्री केंद्र, अल्प दरात माती व पाणी परीक्षण लॅब सुविधा तसेच गहू शेती करार योजना सुरू करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व साधने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। कंपनीच्या वतीने रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेतीचे फायदे याविषयी जनजागृती मोहीमही राबवली जाणार आहे। सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबतच ग्राहकांनाही आरोग्यदायी विषमुक्त अन्न मिळणार आहे। यासाठी वेळोवेळी शेतकरी मेळावे, प्रशिक्षण कार्यशाळा तसेच यशस्वी सेंद्रिय शेतकऱ्यांच्या शेतभेटी आयोजित केल्या जाणार आहेत, ज्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार वाढेल। या उपक्रमामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने घेतलेले हे पाऊल विषमुक्त आरोग्यदायी भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे योगदान ठरणार आहे। याबाबत अधिक माहिती चेअरमन मच्छिंद्र चिने यांनी दिली आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र सीताराम चिने, चेअरमन जामनदी खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आज या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती याविषयी कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यक्रमासाठी आमच्या परिसराचा भूषण आदरणीय संतोष भाऊ जाधव, स्वामी समर्थ सेवेकरी कारवाडी, त्याचप्रमाणे आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांच्या सुवद्य पत्नी सीमाताई कोकाटे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक कैलासवासी सुनील भाऊ पोटे यांच्या सौभाग्यवती मनीषाताई पोटे यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आहे। आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतोय, कारण 2016 स्थापन झालेली ही जामनदी खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी आज विषमुक्त अन्न निर्माण करणारा शेतकरी हे मिशन हाती घेऊन कार्य आम्ही सुरू केलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून कंपनीच्या वतीनं किंवा कंपनीच्या अंतर्गत JK सॉइल टेक्नॉलॉजी या अंतर्गत आम्ही कृषी क्रांती म्हणून एक सेंद्रिय खत आणि इतर जैविक औषधं हे निर्माण केले आहे। याचा विक्री शुभारंभ आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे। खरोखर पुन्हा एकदा आम्हाला मनस्वी आनंद होतोय आणि कंपनीच्या माध्यमातून आम्ही आता गहू म्हणजे खपली गहू करार शेती पण आजपासून सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आमच्या परिसरात 100 एकर क्षेत्रावरती हा खपली गहू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी हमी भावाने ही कंपनी या शेतकऱ्याकडून हा गहू खरेदी करणार आहे आणि मार्केटमध्ये तो विकणार आहे। खपली गहू करण्यामागचंच कारण खपली गव्हामध्ये इंडेक्स आहे तो फार कमी आहे, म्हणजे डायबिटीजच्या लोकांनी जर या गव्हाची चपाती खाल्ली तर त्याच्यामधून जी शुगर वाढते ती वाढत नाही। इतर चपाती जर खाल्ली आपण गव्हाची तर 100 शुगर असेल, ती खाल्ल्यानंतर 200 होईल, परंतु ह्या खपली गव्हाची जर चपाती खाल्ली तर ती 100च राहते। म्हणून हा गहू आम्ही निवडलाय आणि कंपनीच्या माध्यमातून ही करार शेती आम्ही करतोय। कंपनी आता भविष्यामध्ये कोल्ड स्टोरेजची पण उभारणी करणार आहे, ज्यामुळे या परिसरामध्ये जो भाजीपाला निर्माण होतोय तो भाजीपाला जास्त काळ टिकावा, भाव पडलेले असतात, त्यामुळे शेतकऱ्याला ते भाजीपाला ठेवण्याचं हक्काचं एक जागा व्हावी म्हणून आम्ही
येत्या काळामध्ये 150 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज पण उभारत आहे। कंपनीने आता 1000 मेट्रिक टनचं वेअरहाऊस पण या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही आता सोयाबीन खरेदी करतो, मका खरेदी करतो, पुढे गहू खरेदी करणार, सगळ्याच प्रकारचे कडधान्य या ठिकाणी आम्ही खरेदी करणार आहेत। यासाठी आम्हाला आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांची फार मोठी मोलाची साथ मिळत आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांचं एक विश्वासाचं नातं आज आमच्या कंपनी बरोबर जोडल्यामुळे आमचे 800 ते 850 शेतकरी हे सभासद झालेले आहेत। या सर्व शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्याचं काम आम्ही जामनदी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करणार आहे। ही पेरणी ते विक्रीपर्यंतची जी मूल्य साखळी ही पूर्ण विकसित करण्याचं कार्य कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। यासाठी आमच्या कंपनीचे व्हाईस चेअरमन असतील, सर्व संचालक मंडळ असेल, सर्व कर्मचारी असतात, हे सर्व आम्हाला साथ देत आहेत। त्यांच्या सगळ्या सहकार्यानेच आज कंपनी या परिसरामध्ये नावलौकिक होत आहे। असंच शेतकऱ्याकडून आम्हाला साथ मिळावी, या सेंद्रिय शेतीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पुढे यावा आणि विषमुक्त अन्न आपण शेतकरी निर्माण करू शकतो हे दाखवून देऊ, हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी आभार मानतो। मिशन विषमुक्त निर्माण करणारा शेतकरी या उपक्रमामागील प्रेरणा काय होती त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे प्रेरणा ही आहे, मी पहिल्यापासून सोशल वर्कचं काम करतो आणि सोशल वर्कचं काम करत असताना बऱ्यापैकी लोकांच्या आजाराच्या संदर्भातच माझ्याकडे फोन येत राहतात किंवा माझ्याशी लोक कॉन्टॅक्ट करतात का भाऊ माझे वडील आजारी, आई आजारी, भाऊ आजारी आहे, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायचं आहे, तर तुझी मदत पाहिजे, चांगला दवाखाना बघ, आम्हाला आर्थिक मदतीसाठी काही प्रयत्न होतात ते बघ। तर मी बघत असताना माझ्या असं लक्षात आलं का समाजामध्ये आजाराचं प्रमाण का वाढतंय, तर आपण जे पाणी पितो, जे अन्न खातो, हे सगळं केमिकल युक्त आहे। पाणी पहिल्यासारखं राहिलं नाही का, तर शेतामध्ये भरमसाठ रासायनिक खतांचा वापर होतो आणि ते रासायनिक खत पाऊस पडल्यानंतर जमिनीत जातं आणि ते पाणी दूषित होतं आणि तेच पाणी आज प्रत्येक जण पितो। म्हणजे पाणी दूषित झालं आणि पिकं दूषित झाली, कारण सेंद्रिय हा प्रकारच कोणाकडे राहिला नाही। प्रत्येकाला असं वाटतं का मी गहू केला किंवा ज्वारी केली, बाजरी केली तर मला 5 आणि 2 पोती उत्पन्न नकोय, मला डायरेक्ट 20 आणि 25 एकर उत्पन्न पाहिजे। तर त्यासाठी हे इन्स्टंट हे फक्त केमिकल युक्त रासायनिक खतामुळेच मिळू शकतं। मग ह्या खतामुळं त्याचे रेसिड्यू त्या पिकात उतरतात, त्या धान्यात उतरतात, त्या फळभाज्यामध्ये उतरतात आणि तेच आज आपला शेतकरी असेल, जो नोकरदार असेल, जो ग्राहक असेल, तो खातो आणि त्याच्यामुळे मग ते केमिकल आपल्या शरीरात जातं, आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होती, इम्युनिटी कमी झाल्यामुळे तर आपलं शरीर आजाराला बळी पडतं। मग हे सगळं लक्षात आलं, मग योगायोगाने मी 2016 ही कंपनी स्थापन केली सगळ्या शेतकऱ्यांच्या सहभागाने। मग आम्ही ठरवलं का हे रासायनिक खतं लोक घेऊन जातात आणि हे सगळं केमिकल युक्त भाजीपाला असेल, पाणी असेल, हे निर्माण करतात। यासाठी पर्याय म्हणून सेंद्रिय जर आपण ही प्रोडक्ट दिले लोकांना, सेंद्रिय शेती करण्यासाठी जर लोकांना प्रोत्साहित केलं तर निश्चित हे जे आजाराचं प्रमाण आहे ते कमी होईल। का ते येणारं पीक आहे त्याच्यामध्ये केमिकल रेसिड्यू राहणार नाही, मग ते फळं असतील, धान्य असेल, ते लोक खातील, खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरावरती कुठलाही परिणाम होणार नाही आणि शरीर चांगलं राहील। म्हणून हे सगळं सेंद्रिय शेती करण्याचं ही आम्हाला ह्या सगळ्या लोकांमुळे प्रेरणा मिळाली आणि हे काम आता आम्ही हाती घेतलेलं आहे। पारंपरिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळताना शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला? सुरुवातीला अडचण खूप आहे, कारण प्रत्येकाला आज उत्पन्न जास्त निघावं, 2 पैसे जास्त मिळावे म्हणून अपेक्षा आहे आणि सेंद्रिय वापरामुळे थोडं पीक कमी म्हणजे उत्पन्न कमी निघतं। परंतु आता आम्ही ते लोकांना समजून सांगतोय का सेंद्रिय जे काही उत्पन्न निघतंय तो घेणारा एक चांगला वर्ग आहे, तो काही पैसे द्यायला तयार आहे। आता हे लोकांना पटतंय, त्यामुळे आता लोक त्या थोडे हे सेंद्रिय शेतीकडे आता वळताय आणि सेंद्रिय शेती करण्याचं लोक ठरवतायत, करताय। कंपनीच्या पुढील 5 वर्षासाठी कोणती ठोस उद्दिष्ट असणार आहे? आमचे ठोस उद्दिष्ट एवढेच आहे का आज जो शेतकरी आत्महत्या करतोय, आज जो शेतकरी कर्जबाजारी झालाय, हे शेतकऱ्याला कळत नाही का आपण कर्जबाजारी का होतोय। शेतकरी प्रत्येक वेळेस शासनाच्या धोरणावर अवलंबून राहतो, अनुदानावर अवलंबून राहतो। शेतकऱ्याला सक्षम करायचंय आम्हाला या कंपनीच्या माध्यमातून। ते कसं करणार आम्ही का त्या शेतकऱ्याला जे पीक करायला लावणार आहे त्या पिकाला शाश्वत भाव हा कुठे आहे ते मार्केट आम्ही बघणार आहे। म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेलं जो पीक आहे, जो धान्य आहे, भाजीपाला आहे, तो चांगल्या भावाने कसा विकला जाईल हे कार्य आम्ही करणार आहे, ज्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळणार आणि शेतकऱ्याचं जीवनमान उंचावणार, हेच ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। आज ज्या कार्यक्रमाला
परिसरातील सर्वच शेतकरी वर्ग आणि असलेल्या प्रमुख पाहुणे यांना पाचारण केलं, त्याच्यामध्ये मलाही बोलवलं गेलं। तो कार्यक्रम म्हणजे जामनदी खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत JK सॉइल टेक्नॉलॉजी निर्मित सेंद्रिय शेती हा एक उपक्रम घेऊन ही आमच्या शेतकरी आणि शेतकऱ्याच्याच विद्यार्थ्यांनी मुलांनी स्थापन केलेली ही छोटीशी कंपनी, तिचा आज शुभारंभ झालेला आहे। आणि आनंद कोणता होतोय का भारत हे महासत्ता होणार आहे, पण त्या महासत्तेबरोबर विश्वगुरु होणार आहे। परंतु शेतकरी जर सुखी झाला तर हा महासत्ता होईल। शेतकरी सुखी झाला, विषमुक्त शेती जर आपल्याला निर्मित केली तर आमची पुढची येणारी पिढी ही निरोगी असणार आहे, बुद्धिवान असणार आहे, कौशल्ययुक्त असणार आहे आणि महत्त्वाचं संस्कारयुक्त असणार आहे। आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज काय, आपण सर्वांनी बघितलं तर घराघरापर्यंत डायबिटीस, कॅन्सर सारखे आजार, असे अनेक दुर्धर आजार अगदी मरणापर्यंत ते आम्हाला घेऊन जात आहेत। आणि शेतीचा पोत हा खराब होत चाललेला आहे। अति सेंद्रिय शेतीचा वापर न करता आणि आम्ही रासायनिक पदार्थांचा आम्ही खूप वापर केला आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय। साधा सर्दी पडसं झालं, थोडा ताप आला 2 दिवस तरी आमच्या प्लेटलेट कमी होऊन लगेच 5व्या दिवशी कधी कधी पेशंट गेलेले सुद्धा आपण बघितलेले आहेत, थोडा जरी उशीर झाला दवाखान्यामध्ये न्यायला तर। परंतु आज माझा सर्व अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्व आमच्या शेतकऱ्यांनाच नाही विनंती का जे नोकरदार वर्ग आहेत, व्यापारी वर्ग आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे का शेतकऱ्यांकडून माल घेताना हा सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत जे शेतकरी पिकवतात त्यांच्या तो माल आपण घ्या। आणि आज ही काळाची गरज झालेली आहे, कारण शेतीचा पोत हा खराब होत चाललेला आहे, शेती ही नापीक होत चाललेली आहे। म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय कमी दरामध्ये 500 रुपयाला गोणी, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी तरी पाहिलेले नाही, त्या बॅगचीच किंमत 500 रुपये ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही ज्यावेळेस बाहेर येऊन एखादी रासायनिक पदार्थाची बॅग घेऊन येता किंवा फवाऱ्याचे हे घेऊन येतात, अनेक बॉटल्स घेऊन येतात, त्याच्याच किमती जर बघितलं आवाढव्य अशा किमती आहेत। म्हणून 500 रुपयासारख्या एक मामूली किमतीमध्ये म्हणेल मी आपल्याला सेंद्रिय शेतीची बॅग अल्प दरामध्ये इथून उपलब्ध होते। म्हणून शेतकऱ्यांनी हळूहळू या सेंद्रिय शेतीकडे जाणं गरजेचं आहे। आणि मच्छू भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमला आणि यांच्या कंपनीला मी शुभेच्छा देतो। आदरणीय माणिकरावजी कोकाटे, त्यांच्या सुविद्य पत्नी त्या पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत। सुनील भाऊ यांच्या सौभाग्यवती, ह्या पण सुनील भाऊ पोटे यांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना पण मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। कंपनीने जी सुरू केलेले JK सॉइल टेक्नॉलॉजी या कंपनीला आमच्या कोकाटे परिवाराकडनं आणि संपूर्ण आपल्या सिन्नर तालुक्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची उत्तरोत्तर खूप प्रगती हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते। जामनदी प्रोड्युसर कंपनीला आज खूप खूप शुभेच्छा। जामनदीचं काम 2016 पासून सुरू आहे आणि ज्या पद्धतीने जामनदी एक एक पाऊल पुढे चालली आहे ते सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप आनंददायी गोष्ट आहे। आणि असाच त्यांच्या जे काही यश मिळणार आहे या प्रोड्युसर कंपनीला, त्यांनी अधिकाधिक पुढे जावं यासाठी युवा मित्रकडनं, पूर्ण सिन्नरकरांकडनं आणि सगळ्या शेतकरी बांधव आणि FTC कडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। रासायनिक खताच्या किमती काय झाल्या, कुठं गगनाला भिडलेत आणि त्या बदल्यात आपल्याला पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही आणि आपली शोकांतिका होती की आपण त्याच ठिकाणी पोहोचतोय। मग जर एवढं ही कंपनी आपल्यासाठी करते, त्यांनी ही खतं या ठिकाणी आणली तर आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत। त्याचप्रमाणे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक गाय पाळणं काही अवघड नाही आणि या सर्व क्षेत्रात जर क्रांती करायची असेल तर त्याला शेतकऱ्यांपुढे हा एकच पर्याय आहे, नाही तर दुसरा पर्याय आत्महत्या। आज आपण बघतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे होत आहे, कर्जबाजारी होत आहे, कर्ज फिटायला काही होत नाही, उत्पन्न तेवढं निघालं तरी त्याला भाव मिळत नाही आणि मग ह्या शेतकऱ्यांच्या यातना
कायमस्वरूपी आपण बघत आलोय आणि त्यातून जर आपल्याला बाजूला व्हायचं असेल, त्यातून चांगले दिवस जर यायचे असेल तर अशाच प्रकारचे खतं वापरून, अशाच प्रकारच्या विषमुक्त शेती त्या सानिध्याने जाऊन आपण आपलं प्रपंच, आपलं सर्व सुधारू शकतो आणि आपल्याला सरकारवर अवलंबून राहायची कुठलीही वेळ येणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्या हातून होऊ शकतं. काही जुन्या लोकांना जर आठवत असतील तर त्यांनी आठवा, 1 गाय, 4 गायी, 5 गायी सगळ्यांकडे होत्या. कोणत्या होत्या? गावठी होत्या. म्हणजे त्या गावठीमध्ये 48 जाती आहे भारतामध्ये. त्यापैकी तुमच्याकडे कोणती जी असेल ती गावठीच आहे, फक्त तिला खांदा असावा. तिला खांदा असावा. खांदा का असावा? तर त्याच्यात सूर्यकेतू नाडी आहे आणि ते सूर्याचे किरण खेचून घेतं आणि दुधात, गोमूत्रात आणि शेणामध्ये त्याचे अंश उतारल्या जातात. त्याला ज्याला म्हणतो ना आपण, आजारी पेशंट जर असेल तर त्याला डॉक्टर सांगतात की बाबा तू बाबा उन्हात बस, सकाळच्या उन्हात. तर कशामुळे बसा? तर सूर्यप्रकाशाने जी एलर्जी म्हणजे एनर्जी जी वाढली जाते ती गायीपासून आपल्याला एनर्जी. आणि जुनेच आणि प्रोडक्ट आपल्याला इथून पुढे वापरावं लागतील. सगळ्यांना फक्त गिराईक एकच आहे, शेतकरी. दुसरं गिराईक नाही. आपण स्वतः सन्मानाशी ठरवला, एक गाय फक्त ठेवा आणि नंतर मला सांगा त्याची स्लरी वापरा तुम्ही. ती कशी गाळायची, काय करायचे, सहजगत्या होईल ते सगळं. याच्यात काही शंका आणि काही कारण नाही. तर एवढंच मी सांगतो. पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्या पाण्याचं सुद्धा पीएच किती पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इथं चेक करून भेटणार आहे. आपली माती चेक करण्यासाठी तुम्ही जर घरून घेऊन येणार आहात, 1 एकर क्षेत्रातून तुम्ही माती घेण्यासाठी 10 ठिकाणावरून माती घ्यायची तुम्हाला, ती पण झिकझॅक पद्धतीने. जर तुम्ही कमी मुळं असलेले पिकं घेत असाल तर ते 15 सेंटीमीटर अंतरावर इतकं खोल करून व्ही आकाराचा खड्डा करून त्यामधून प्रत्येक खड्ड्यातून अर्धा किलो अशी माती काढायची. त्याच्यानंतर थोडंसं मूळ जास्त असलेली, जर मध्यम मूळ असलेल्या पिकांच्या शेतातून तुम्हाला 30 सेंटीमीटर अंतरावर व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे आणि झिकझॅक पद्धतीने पूर्ण क्षेत्रातून 1 एकर क्षेत्रातून तुम्हाला ती माती गोळा करायची आहे. आणि जास्त मुळ असलेल्या क्षेत्रातून तुम्हाला 50 सेंटीमीटर इतका खड्डा करून तुम्हाला ते व्ही आकाराच्या खड्ड्यातून माती आणायची आहे. माती आणताना सर जेवढी माती तुम्ही घेणार आहे ती तेवढी पण नाही आणायची. जिथून जिथून तुम्ही माती घेतली ती माती एका गुणीवर टाकायची आहे. तिला गोल आकार द्यायचा आहे. त्या गोल आकाराला गुणिले करायचं आहे. त्या गुणिलेतून समोरासमोर माती कट करत करत त्या जेवढी तुम्ही माती गोळा केली त्यातून अर्धा किलो माती काढायची आणि ती आपल्या लॅबमध्ये घेऊन यायची. तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट मिळणार. तुमचं पाणी पण चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याचा पीएच जर मेंटेन नसेल तर तुम्हाला कुठल्याही खतांचा किंवा कुठल्याही स्प्रेचा तुम्हाला रिझल्ट येणार नाहीये. पाण्याचा पीएच सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा त्याच्याबरोबर तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण खर्च जरी कमी केला 50% सेंद्रिय शेती करताना, तरी पण आपल्याला निश्चितच उत्पन्न पण वाढणार आहे. आता गायींचं ठीक आहे, स्लरी पण ठीक आहे, पण आजची परिस्थिती अशी इन्स्टंट पाहिजे असतं आणि इन्स्टंट रिझल्ट आपल्याला घ्यायचे असतात. तरकारी असेल किंवा आपले बाकीचे प्रोडक्ट असेल तर आज वॉटर सोल्युबलची गरज आहे. ड्रीप असतं प्रत्येकाकडं. तर या माध्यमातून तुम्हाला दोन्ही पर्याय दिलेले आहेत. बेन्सर डोस टाकण्यासाठी कृषी कांत्रीचे तुम्हाला दाणेदार बी आहे, पावडर फॉर्म बी आहे आणि हे जे बाकीचे स्प्रेइंग मधून दिले तर त्याचा रिझल्ट विदिन 3 दिवसामध्ये आपल्याला मिळतो. आणि बाकीचे जे आपण रेग्युलर जर त्याचा वापर केला तर तुम्हाला जमिनीची पोत निश्चितच सुधारलेली दिसल. कारण त्याचे सॉइल चार्जर म्हणून आहे, तर ते तुम्ही 4-6 ट्रेलर शेणखत टाकण्यापेक्षा 1 ते 2 लिटर सुरुवातीला सोडलं गेलं तर त्याच्यानंतर 1 महिना 2-3 महिने मोठे पिकं असतील, ऊसाची, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, त्याला याला 3 ते 6 महिन्यानंतर सोडले गेले, निश्चितच तुमची 2-3 वर्षी जमीन सुधारलेली दिसल. कारण आम्हाला अनुभव येऊन गेलेले का आम्ही ज्यावेळेस असे ठराविक 1 एकराला ते सोडलं आणि 1 एकराला नाही सोडलं तर पीक काढल्यानंतर ज्यावेळेस ट्रॅक्टर नांगरायला जातो आपण, तर ज्या ठिकाणी तुम्ही सॉइल सोडलेलं असेल किंवा सॉइल ट्रीटमेंट केलेलं असेल तर ते ट्रॅक्टरचे जमीन एकदम भुसभुशीत नांगरली जाते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही नसन दिलेले 1 एकराला तर त्या ठिकाणी मोठे मोठे ढेकळे येतात. पर्यायाने तुम्हाला पुन्हा दुसरं मशागत करावं लागते, रोटावेटर, भानगडी. तर ही निश्चितच आपल्याला एक या कंपनी मार्फत सगळ्यांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिलेले, त्याचा निश्चितच सगळ्यांनी फायदा घ्यावा. प्रणित
JK सॉइल टेक्नॉलॉजी या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आपल्या सिन्नर पूर्व परिसराचं वैभव म्हटलं तरी चालणार असे आपल्या सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु म्हटलं तरी काही वाव ठरणार असे संतोष भाऊ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचाही या कंपनीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी, माझा मुलगा सुनील भाऊंच्या डाळिंब प्रोजेक्टचं त्यावेळेस हेड म्हणून काम करत होता. त्यावेळेस सुनील भाऊंचे शब्द मला आज आठवतात की मला भाऊसाहेब पाटील हे मुलं केवळ नोकरी करणारे नाही, मला उद्योजक म्हणून हे मुलांना घडवायचं आहे आणि त्यासाठी सुनील भाऊंची धडपड त्या ठिकाणी निश्चितपणे होती. अशा सुनील भाऊंच्या सुविज्ञ पत्नी मनीषाताई या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांचाही या कंपनीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक सिन्नर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन विठ्ठल अण्णा राजे भोसले, सिन्नर पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य बाबा कांदळकर, आवडगानंद गिरी महाराज आणि अनेक या ठिकाणी आमचे पात्र्याचे शेतकरी नारायण शिंदे. मी सगळ्यांचं या कंपनीच्या वतीने आभार मानतो.